बुलढाणा तालुक्यातील रुईखेळ मायंबा येथील शेतकरी गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपला रस्ता खुला करून देण्यात यावा यासाठी शेतामध्येच उपोषणाला बसले। आपण बघू शकतो की सध्या पावसाचे दिवस आहेत, पाऊसही सुरू आहे, मात्र हे जे शेतकरी आहेत हे गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी शेतामध्येच आपला रस्ता खुला करून देण्यात यावा यासाठी उपोषणाला बसलेले आहेत। महिला शेतकरी सुद्धा आहेत, त्यांचा जो वडिलोपार्जित जो रस्ता आहे, ज्या रस्त्याने ते आतापर्यंत शेती वाहत आले, शेती करत आले, तोच रस्ता एका शेजारच्या शेतकऱ्याने म्हणजे सुरुवातीलाच अडवला आहे। त्यामुळं हे जे शेतकरी आहे यांना मोठा त्रास होतोय। शेती वाहता येत नाही, ट्रॅक्टर जात नाही, बैलगाडी जात नाही, त्यांना डोक्यावरती खत आणि बियाणं घेऊन शेतामध्ये जावं लागतं। दुसऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा शेतामधून जाऊन आपली शेती पेरणी करावी लागते। मात्र आता ते सुद्धा शेतकरी या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाऊ देत नाही। परिणामी आता मोठं संकट या शेतकऱ्यावरती उभं राहिलंय। आता शेती कशी करायची, शेती वाहायची कशी, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे। म्हणून प्रशासनाकडे त्यांनी यापूर्वी अनेक वेळा तक्रारी केल्या, निवेदनं केली की आमचा रस्ता खुला करून द्या। मात्र प्रशासनाने सुद्धा त्यांचा हा जो जुना रस्ता आहे हा खुला करू दिला नाही। परिणामी आता शेतकरी याच रस्त्यावरती म्हणजे शेतामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आपल्यासोबत उपोषणकर्ते शेतकरी आहेत, काय नेमकं मागणी आहे आपण त्यांना विचारूया। ये दादा, मला सांगा, गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही या शेतामध्येच उपोषणाला बसलाय, काय नेमकी तुमची मागणी आहे? रस्ता खुला होत नाहीये। आमची फक्त एकच मागणी, जो वडिलोपार्जित जो रस्ता रेकॉर्ड प्रमाणे आहे त्याप्रमाणे तहसीलदार साहेब अथवा प्रशासन यांनी सर्वांनी मिळून येऊन आणि स्वतः प्रत्यक्ष पाहून आणि तो रस्ता आम्हाला खुला करून द्यावा। काका, मला सांगा, तुम्ही आता उपोषण करताय, वडिलोपार्जित तुमचा रस्ता आहे, गेल्या म्हणजे अनेक वर्षापासून तुम्ही याच रस्त्याने जात होतात, आता काय अडचणी जातात रस्ता अडवल्यामुळे? रस्ताच नाही, आम्ही दुसऱ्या शेतात जातो सध्या। आता रस्त्यानं म्हणजे डोक्यावर न्यायले बी डोक्यावर बी नेऊ शकत नाही, आम्ही वजं बी नेऊ शकत नाही, गेल्या बी जात नाही, डायरेक्ट रस्त्यानं जाताना पाणी आहे। बरं, आतापर्यंत मग शेती कशी केली तुम्ही 2 वर्षात? शेती दुसऱ्या शेतात आता जाऊ देत का चुकून? नाही, त्या बाईनं कालच सांगितलं की आम्ही आमच्या इथून जायचं नाही, तहसीलदारांनी सांगितलं की बा इथून जायचं नाही तुम्ही। आता काका, तुम्हाला पण अडचण जाते का? मग आमची 8 एकर जमीन साहेब, चौघ भाऊ आहे आम्ही आणि त्यांची भाऊ आहे। बरं आजी, तुम्ही पण या रस्त्याने जातात, टोपलं घेऊन जावं लागत असेल, खतं न्यावं डोक्यावरती, काय अडचणी जातात तुम्हाला? आम्हाला लय अडचणी जाणवत्या साहेब। आम्ही माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली, मी आता लोक या रस्त्याने गेले ना बैल गाड्या घेऊन, आमच्याकडे पहिल्यापासून बैल आहे, गाडी आहे, पण आता या 2 वर्षापासूनच असं सुरू झालं। लेकरा बाळाची टेकड्यावर माल काढायचा म्हणलं तर ट्याल्या उलट्या होत्या, लेकराला आणा जेसीबी वडा ट्याली, आम्ही लय अडचणीत सापडून आता दुबार शेती पेरायची ते विचार चालू आहे ना, कसं होईन आता, मक्का कशी काढा, खत कसं आणा, ती कशी पेरा। बरं, तुम्ही इकडे उपोषण करताय, भीती वाटत नाही की इकडे? मग आता गंज रात्री सारा रातभर वाघाची भीती वाटत आहे। आमच्याच वावरात दांगड व्हायले, वाघ येले जागीच इकडे समोर येतो, पण म्हणलं आता चुपचाप खाल्लं तर काय एकेलाच खाईन, सगळ्याला खाऊन घेईन, जाऊ दे, आपल्या लेकराला सुकून जाईन। या भागात वाघाची दहशत आहे असं म्हणतात, बिबट्या सुद्धा आहे, कारण हा जंगलचा परिसर आहे, त्यांची शेती या भागामध्ये आहे। काका, मला सांगा, तहसीलदार येऊन गेले या तुमची ज्या मागणी तुम्ही केली होती रस्त्यावर, येऊन गेले तहसीलदार? आले होते, काय बोलले ते? त्यांनी पाहणी केली, स्थळ निरीक्षण झालं असं नमूद केलं त्यांच्या कागदपत्री। हे आम्ही प्रत्यक्ष बघितलं तर नाही, पण ते म्हणले तुमचं प्रकरण आदेशावर ठेवून आदेश काढू, तर 9/5/25 पासून हे प्रकरण तसंच थांबून की आदेशावर आहे, शनिवारपर्यंत होईल, असं समोर जात आता ही वेळ आली। पण आता आम्ही याच्यामुळे सावध झालो की आता रब्बीची जी पेरणी करायची, रब्बीच्या पेरणीला पहिला माल खाली झाला त्यावेळेसच दुसरा माल शेतात पेरल्या जाईल, पण आता ती परिस्थिती आमच्याकडून होऊ शकत नाही। खत औषधं डोक्यावर नेणं आणणं, तो माल बाहेर काढणं, त्याला रस्ता नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही थोडं 8-15 दिवसा अगोदर सावध होऊन उपोषणाचा निर्णय घेतला की 15 दिवसात पण हे काम झालं तर आमच्या पुढच्या रब्बीच्या पेरणीला आम्हाला सोयीस्कर होईल। नक्कीच हा जो ज्या ठिकाणी हे शेतकरी जे आहेत, महिला शेतकरी सुद्धा आहेत, हे जे उपोषणाला बसलेले आहेत, या भागामध्ये हिंस्र प्राण्यांचा सुद्धा वावर आहे। प्रशासनानं तात्काळ या शेतकऱ्याच्या मागणीकडे, म्हणजे त्यांची जी मागणी आहे की रस्ता खुला करून द्यावा, म्हणजे वडिलोपार्जित जो रस्ता आहे तो खुला करून द्यावा अशी त्यांची मागणी आहे। मात्र प्रशासन जे आहे ते अद्यापही या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे। तात्काळ यांची मागणी मान्य करावी। तहसीलदाराला सुद्धा अधिकार आहे की शेतकऱ्यांना हा रस्ता खुला करून द्यावा, मात्र तहसीलदार
का रस्ता खुला करून देत नाही हा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळं जे शेतकरी आहेत यांना तात्काळ उपोषणापासून परावृत्त करावं अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.